एक महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी आता भाजपची रणनीती सुरू असल्याची माहिती मिळते। भाजपकडून बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट घेण्यात आलेली आहे। खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी ही भेट घेतलेली आहे। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटलांच्या नावाची चर्चा आता सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांचं नाव चर्चेत होतं आणि आता भाजपची सुद्धा ही एक वेगळी खेळी पाहायला मिळते। ठाणे विधान परिषदेसाठी राजीव पाटलांच्या नावाची चर्चा आता सुरू झालेली आहे। शिंदेंच्या खेळीला धक्का देण्यासाठी भाजपची ही रणनीती आता सुरू झाल्याची माहिती मिळते। भाजपकडून बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटलांची भेट घेण्यात आलेली आहे। खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी ही भेट घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, ऋषाली, आपण जर पाहिलं तर भाजपचे खासदार हेमंत सावरा यांची भेट जी आहे तर राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत त्यांनी घेतली पाहायला मिळते। जी चर्चा आहे ठाणे विधान परिषदेवरती राजन पाटील यांचं सुद्धा आता नाव जे आहे ते चर्चेत आपल्याला पाहायला मिळते। राजन पाटील बहुजन विकास आघाडीतला महत्वपूर्ण चेहरा आहे। एकीकडे एकनाथ शिंदे, क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असताना भाजपकडून आता राजीव पाटील यांच्या नावावरती कुठेतरी खलबत जे आहे ते भाजपने सुरू केले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ठाणे पालघर जी विधान परिषदेची जागा आहे यावरती आता कुठेतरी वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या खलबत ज्या आहेत ते समोर येताना आपल्याला दिसून येत आहेत। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।